आपल्या घरासाठी आकर्षक दर्जेदार स्लाइडिंग विंडोज, फ्रेंच फोल्डिंग विंडोज, WC विंडोज बसवायच्या आहेत तर मग यासाठी नाशिक मध्ये एकमेव आणि अद्वितीय असे एकच नाव, शिवाय एंटरप्राइजेस। नाशिक शहरातील इंदिरानगर पोलिसांनी एका गंभीर गुन्ह्याचा छडा लावत कोयत्याचा धाक दाखवून हॉटेलमध्ये खंडणी, तोडफोड आणि दहशत माजवणाऱ्या आरोपींचा पर्दाफाश केलाय। या प्रकरणी 4 तरुण आरोपी आणि 2 विधिसंघर्षित बालकांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। त्यांच्या विरोधात गंभीर स्वरूपाच्या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आलाय। हा प्रकार 27 जुलै 2025 रोजी दामोदर चौकातील SK चायनोज हॉटेलमध्ये घडला। आरोपी विठ्ठल मते मागील 3-4 महिन्यांपासून फिर्यादीला दम देत दर महिना 1000 रुपये खंडणी स्वरूपात उकळत होता। 25 जुलै रोजी त्याने रक्कम वाढवून 1200 रुपये मागितले। फिर्यादीने ते पैसे दिले, मात्र 27 जुलै रोजी संध्याकाळी फिर्यादी, त्याची पत्नी आणि मेहुणा हॉटेलमध्ये असताना आरोपी विठ्ठल मते, सम्यक ओनवणे आणि त्यांच्या साथीदारांनी कोयता हातात घेऊन हॉटेलमध्ये घुसखोरी केली। एक किशा, चल 2000 रुपये दे नाहीतर हॉटेल फोडून टाकतो अशी धमकी देत त्यांनी हॉटेलमध्ये दहशत माजवली। कोयत्याने तोडफोड केली आणि गल्ल्यातून 4 ते 5000 रुपये जबरदस्तीने उचलून पळ काढला। इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक तृप्ती सोनवणे यांना आरोपीच्या शोधासाठी विशेष पथक तयार करण्याचे निर्देश दिले। गुन्हे शोध पथक तपासत असताना पोलिसांना खात्रीशीर माहिती मिळाली की आरोपी स्वराज्यनगर नाशिक येथील एका घरात लपले। त्यावरून पोलीस उपनिरीक्षक संतोष कुंदे यांच्या नेतृत्वाखाली सापळा रचण्यात आला आणि आरोपींना अटक करण्यात आली। आरोपी नामे विठ्ठल आनंद मते, सम्यक संदीप ओनवणे, रितेश हरिभाऊ लाटे, ओम राजू भदरगे आणि 2 विधिसंघर्षित बालक पोलिसांच्या चौकशी दरम्यान त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली। या आरोपींपैकी काहींवर यापूर्वी गंभीर गुन्हे दाखल आहेत। विठ्ठल मते आणि सम्यक ओनवणे यांच्यावर शस्त्रबंदी कायदा, खुनाचा प्रयत्न आणि गंभीर स्वरूपाचे अन्य गुन्हे दाखल आहेत। या प्रकरणी पुढील तपास इंदिरानगर पोलीस ठाणे करत आहेत। दिनांक 27/7/2025 रोजी रात्री 10:30 वाजताच्या सुमारास SK चायनीज हॉटेल या ठिकाणी 5 ते 6 इसमांनी मिळून त्या दुकानाची तोडफोड केली, तेथील साहित्य तोडफोड केली आणि गल्ल्यातले 5000 रुपये रक्कम ही काढून नेली होती। त्यावरून पोलीस स्टेशन इंदिरानगर येथे गुन्हा रजिस्टर नंबर 239/2025 भारतीय न्याय संहिता कलम 308(4), 310(2), 324(4), 324(5), 352, 351, 2(3) तसेच भारतीय हत्यार कायदा कलम 425 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता। या गुन्ह्याच्या तपासामध्ये पोलीस स्टेशनचे DP पथकाचे पोलीस उपनिरीक्षक कुंदे, पोलीस हवालदार पटेल, पोलीस नाईक सागर परदेशी, पोलीस शिपाई शिंदे तसेच पोलीस शिपाई योगेश जाधव अशा टीमने मिळून यातील आरोपी निष्पन्न करून एकूण 6 आरोपी त्यांना ताब्यात घेतले आहेत। त्यापैकी 4 आरोपी हे मेजर आहेत। विठ्ठल आनंद मते वय 21 वर्ष, राहणार म्हाडा कॉलनी पाथर्डी फाटा, सम्यक संदीप ओनवणे वय 19 वर्ष, राहणार पवननगर सिडको, रितेश हरिभाऊ लाटे वय 19 वर्ष, सिग्नस हॉस्पिटलजवळ मुरलीधर नगर नाशिक, तसंच ओम राजू भदरगे वय 19 वर्ष, राहणार स्वराज्यनगर नाशिक अशा यांच्यासह 2 जुवेनाईल आरोपींची नावं निष्पन्न करून हा दरोड्याचा गुन्हा हा शेतातील उघडकीस आणलेला आहे। याबाबत गोपनीय बातमीदारांमार्फत माहिती घेऊन तसेच या आरोपींना 24 तासाच्या आत ताब्यात घेऊन हा दरोडा उघडकीस आणलेला आहे। यातील आरोपींना अटक करण्यात आलेली आहे। त्यांना 5 दिवसाची पोलीस कस्टडी रिमांड मिळालेली आहे आणि पुढील तपास चालू आहे। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी नितीन चव्हाण, नाशिक।